श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे शुक्रवार, दिनांक आहे 10 ऑक्टोबर आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे विधिवत आणि त्यानंतर त्यांची व्रत जे आहे तर ते संकष्टी चतुर्थीचं आपल्याला करायचं आहे. जी व्यक्ती गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत करते त्या व्यक्तीच्या इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात. गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं, कारण कोणतेही शुभ कार्य असो, पूजा असो, त्यामध्ये गणपती बाप्पांचा मान हा पहिला मानला जातो, जेणेकरून कोणतेही विघ्न किंवा काही संकट त्या पूजेमध्ये किंवा त्या शुभ कार्यामध्ये येऊ नये. गणपती बाप्पांना बुद्धीची, ज्ञानाची आणि संकट दूर करणारी देवता म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच आपल्या मुलांसाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे करायचं आहे. आपल्या मुलांची बुद्धी तलक होण्यासाठी, त्याचबरोबर मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला हे व्रत करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. जर आपण आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळली तर आपल्या घरातील भांडणं, इडापिडा, वाईट शक्ती, अडचणी, पितृदोष असेल, संकट असतील तर ते दूर होऊन जातील. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता. परंतु तुमच्याकडे जर वेळ असेल आणि तुम्ही घरीच असताल तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये करायचा आहे. कारण ही जी वेळ आहे ना ती ही घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि त्यामुळे ह्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर याचे फळ खूप अधिक पटीने आपल्याला प्राप्त होत असते. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 6 ते 12 या वेळेमध्ये कधीही हा उपाय करू शकता, परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की 6 ते 9 या वेळेमध्ये करण्याचा. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये कापुराला खूप अधिक जास्त महत्त्व दिलं जातं. कापूर हा अतिशय प्रभावशाली आहे. त्यामुळे आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आणि सकारात्मक लहरी घरामध्ये निर्माण होतात. कोणतीही पूजा किंवा काही आरती करायची असेल तर त्यामध्ये कापूर हा असतोच आणि कापुराशिवाय आरती ही अधुरी असते. आपल्या घरामध्ये कापूर जाळल्यामुळं आपल्या घरामध्ये एक पवित्र वातावरण निर्माण होते आणि त्याचा सुगंध संपूर्ण घरामध्ये दरवळत असतो. तसेच माता लक्ष्मीला देखील कापराचा धूर अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्याला घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील कापूर जाळणं हा खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि म्हणूनच जर अशा विशिष्ट तिथी असतात तर ह्या विशिष्ट तिथींवरती जर आपण घरामध्ये कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन घरामध्ये स्थिर राहते. म्हणूनच आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामधील सर्व इडापिडा, वाईट शक्ती, अडचणी, दोष दूर होऊन त्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. जर तुमच्या घरामध्ये सुद्धा सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आर्थिक समस्या वारंवार तुम्हाला जाणवत असतील, वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये संचारलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये सतत अडीअडचणी, दोष, संकट हे जर आपल्याला वाटत असतील किंवा वास्तुदोष असेल, पितृदोष असतील, ग्रहदोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. आता बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला
तुमच्या घरामध्ये संध्याकाळी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचं भांडं असेल ते घेतलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे एखादी प्लेट असेल ती घेतली तरी चालेल. यानंतर तुम्हाला तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे. तुमच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ आपल्या त्या वाटीमध्ये किंवा मग त्या प्लेटमध्ये किंवा त्या कापूर जाळाच्या भांड्यात घ्यायचे आहेत. त्यावरती तुम्हाला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता भीमसेनी कापूर नसेल साधा ठेवला तरी चालेल. त्यानंतर 3 अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्या देखील तुम्हाला त्या कापरावरती ठेवायच्या आहेत. लवंग हे घरात जाळल्याने आपल्या घरातील बरेचसे आजार दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला लवंग हे कापरासोबत जाळायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे असेल तर ती वापरा, नसेल तर तुमच्या शेजारी पाजारी कुठं किराणा दुकान असेल तिथे तुम्हाला मिळून जाईल. ती तुम्हाला घेऊन यायची आहे आणि चिमूटभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, पिवळी मोहरी जी आहे तर ती डायरेक्ट त्या भांड्यामध्ये टाकायची नाही. तुम्हाला ती हातात घ्यायची आहे आणि ती पिवळी मोहरी हातात घेतल्यावर तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील त्यांच्यावरून तुम्हाला ही पिवळी मोहरी 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. मोठे माणसं असतील, कर्ते पुरुष असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील, सर्वांवरून तुम्हाला पिवळी मोहरी 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. अगदी स्वतःहून देखील उतरवायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायची आहे आणि ती पिवळी मोहरी तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायची आहे. यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर ओम श्रीम विघ्नहर्ताय, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. यानंतर ते भांडं देवघरासमोर उचलायचं आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. हॉल असेल, किचन असेल, बेड असेल, संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे, अंगणात फिरवायचं आहे. त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायचं आहे. तिथे तुम्हाला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचा आहे. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कापूर शांत झाल्याच्या नंतर त्यानंतर त्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी तुम्हाला तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालून द्यायचं आहे. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळी जो काही संकष्टी चतुर्थी आहे त्याला करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे, अगदी सात्विक उपाय आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर याचे परिणाम नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. आणि पहा प्रत्येक दिवशी आपण काही ना काही उपाय सांगत असतो आणि ते उपाय कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी रिलेटेड असतात. ज्यावेळेस तुम्ही ते उपाय करता आणि मनामध्ये अगदी सात्विक भाव ठेवता आणि त्या उपायाचं तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होत असते. तर पहा अशा पद्धतीने हा एक प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.